पण हटवण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे, नाशिकमधील दर्ग्याभोवतीचं अतिक्रमण हे आता हटवण्यात आलेलं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, सकाळपासूनच ही कारवाई सुरू होती आणि आता हे अतिक्रमण हटवल्याचं कळत आहे का? अधिक माहिती या संदर्भात। दीपाली, नाशिकच्या काटेगल्ली परिसरामध्ये हे जे अनधिकृत धार्मिक स्थळ आहेत त्याचं अतिक्रमण हे हटवावं अशी मागणी हिंदू संघटनांकडून केली जात होती। आज याबाबतचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। 11 वाजता हिंदू संघटनांकडून इथे आंदोलन करण्यात येऊन जिथे हे दर्गा आहे त्याच्या बाहेरच आम्ही हनुमानाची मूर्ती उभारू आणि प्राणप्रतिष्ठा करू असं त्यांनी इशारा दिला होता। मात्र सकाळी 8 वाजताच महापालिकेने आज अतिक्रमण मोहीम ही सुरू केलेली होती। महापालिकेने याबाबत अधिकृत करत प्रेस नोट जारी केलेली आहेत आणि त्या प्रेस नोट मध्ये त्यांनी जे काही नमूद केलंय त्यानुसार सकाळी 7 वाजेपासून या अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झालेली होती। इथल्या पीराला धक्का न लावता इतर बाजूचे अतिक्रमण हे काढण्यात आलेले आहेत आणि या कारवाईचा प्रारंभ ओपन स्पेस मध्ये अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या हजरत पीर बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन करण्यात आला। त्यामुळे धार्मिक भावनांचा आदर आमच्याकडून करण्यात आला असं त्यांनी म्हटलेलं आहे। विशेष म्हणजे ही अतिक्रमण मोहीम राबवताना मनपाच्या 4 विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी, बांधकाम अभियंता, नगर नियोजन अभियंता हे सर्व एकत्रितपणे सहभागी झालेले होते। कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आलेला होता। मात्र एकीकडे महापालिकेकडून जरी असं सांगण्यात येत असलं की अतिक्रमण मोहीम पूर्ण झाली आहे, मात्र तरी देखील दुसरीकडे हिंदू संघटनांकडून आंदोलन हे अजूनही सुरू आहेत। आता काही वेळापूर्वीच भाजपचे देखील पदाधिकारी म्हणजे देवयानी फरांदे असतील, स्थानिक आमदार किंवा इतर पदाधिकारी इथे आलेले आहेत। त्यांनी म्हटलेलं आहे की आमची मागणी आहे की इथे जो दर्गा आहे तो पूर्णपणे अनधिकृत आहे, अतिक्रमित आहेत आणि तो काढण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। 4 वाजेपर्यंत आम्ही मुदत दिल्याचं प्रशासनाला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच महापालिकेकडून जरी सांगण्यात येत असलं की मोहीम पूर्ण झालेली आहे, मात्र दुसरीकडे हिंदू संघटना हे ऐकण्याचं नाव घेत नाहीयेत। त्यामुळे आता त्यांची पुढची भूमिका काय असणार, यामध्ये काही तोडगा काही काढला जातो का किंवा आता पुढे नक्की काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच प्रांजल, धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।